Sitting with the enemies is not only in movies, it's possible in house. विजय रथा उपरांत विजयाची ही समारोपाची उतरां. मिडियाक ताणें सांगलें, पब्लीक आउटरीचाचे बेस बरे इफेक्ट दिसून आयले. कांय प्रश्न अधिवेशना आदींच जाग्यार पडले. मंत्री आमदारांनी धांवपळ केली. त्या खातीर ताणें एग्रिगेटर पॉलिसी, तुयेचें हॉस्पिटल, काणकोणचें हेल्थ सेंटर, MPTची गेट अश्यो कांय देखी दिल्यो. लोकांची मतांतरां आयकून घेवपाक दोन पक्षाच्यो यात्रा जाल्यो, गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस. विजयान आपलो विजय रथ गोंयभर भोंवडयलो. त्या दरम्यान लोकांनी कसले कसले हुस्के मांडले, गाराणे घातले, कागाळी केल्यो आनी आवाज काडटलो अशी अपेक्षा दवरली. ताचो नियाळ आयज परत विजय सरदेसायान घेतलो. आमचो आवाज विजय ही मोहिमेचो टॅगलायन. हो आवाज विधानसभेत कसो गाजता तें पळोवप उमळशिकेचें. आता ह्या 15 दिसांनी आमकां ईमेल जायल्यो 2800 ईमेल जायल्यो. खूब लोक आमकां मेळ्ळे. खूब इश्यूज आमी काडटले, खंयचे इश्यूज काडटले हे आमी पोस्ट आउटरीच प्रेसा कडेन उलयले. आनीक ह्या 15 दिसाच्या सेशनाक एक तयारी म्हणून जे कितें आमी लोकांचे इश्यूज आयकल्या हे इश्यूज आमी प्रश्न म्हणून घाल्यात. कॉलिंग अटेन्शनाक प्लॅन केल्या. 0 आवर मेन्शन जो ते डिमांड्साक खंय रेज करतले ही आमी एक स्ट्रॅटेजी केल्ली आहा. आता हांवें 45 स्टार डेलिग्यूट घाल्या, 225 अनस्टार्ट, 3 प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन, 15 0 आवर आनी 2 प्रायव्हेट मेंबर बिलां घाल्या. जॉयंटली एक आमदारा बरोबर क्वेश्चन जे घाल्या ते पयले 5 आमी 8 दीस लागल्या म्हळ्यार 50% सक्सेस रेट आसा बाय गोईंग जॉयंटली विथ 1 MLA. 15 दिसाच्या 8 दिसांत आमचे प्रश्न येवंक शकतात. आता हो जो आमी पब्लीक आउटरीच प्रोग्राम केला हो पब्लीक आउटरीचा खातीर एक ओवरऑल राजकारणाचेर गोंयांत असर पडला. विरोधकां मदीं असर पडला, रुलींग पार्टी मदीं असर पडला. रुलींग पार्टीचेर जर उलयतलो जाल्यार रुलींग पार्टी सरकाराच्या विरोधात स्टँड घेवपाक लागली. बीजेपीचो प्रदेशाध्यक्षान बीजेपीन केल्ली एक कमिटी आनी ते कमिटीचो जो एक पॉलिसी डिक्लेअर केली, कॅब एग्रिगेटर पॉलिसी. ही पॉलिसी डिक्लेअर करतकच मागीर एक कमिटी डिक्लेअर केली. म्हळ्यार कितें विचार करनासतना ह्या सरकारान पॉलिसी डिक्लेअर केली अशें कोण म्हणटा? बीजेपीचोच प्रदेशाध्यक्ष म्हणटा. आनी हे केन्ना म्हणटा? आमचो पब्लीक आउटरीच जातकच, म्हळ्यार टॅक्सीवाल्या आमकां बार्देजाक मेळटकच इम्पॅक्ट कसो जाता तो सांगता आमकां. हांव तुका एक विश्लेशण करता की ह्या पब्लीक आउटरीचाचेर कितें इफेक्ट जालो तो. म्हळ्यार रुलींग पार्टीचेर इफेक्ट पळय बरोय आसूंक शकता. फॉर एक्झाम्पल जीत आरोलकार म्हणटा, आमी पयलीं सुरवात केले मांद्रेच्यान म्हळ्यार पेडणे तालुक्याच्यान. जीत थंय तुव्या गेलो आनी तुवेंचे हेल्थ सेंटर ते हॉस्पिटल सुरवात करपाक विश्वजीत राणेक मेळ्ळो. विश्वजीत आनी तो कसोच ताजें तोंड एकमेकाक तोंड पळयनाशिल्ले. ते तोंड पळोवंक लागले आनी इश्यूज रिजॉल्व करता आमी सांगूंक लागले. म्हळ्यार काय बरें जालें पळय. आमी दोग जाणांक एक केलें. आमचो मानानीक सभापती काणकोणा हेल्थ सेंटरान गेलो. केन्ना गेलो? जेन्ना लोकांनी आमकां सांगलें की थंय जे किडनीचो डायलिसीस युनिट आहा, एपॅक्स म्हणटा ताका दिलां आनी ताची परिस्थिती आहा ती बिकट परिस्थिती सांगली आनी ते हांव रेज करतलो म्हणटकीर सांगतकच तुमचो आमदार म्हणून ताणें विजीट मारलें. बरें केलें. ताजी मुर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीची गेट जी घाली ती गेट घालून डबल इंजिन चलना म्हणून सांगपाक रस्त्यार वचचें पडलें. गेलो. बरें केलें. सांग्या म्युनिसिपालिटीन 2 कोटीच्यो फायली म्हळ्यार डेव्हलपमेंट ग्रांटाच्यो फायली 2 वर्सां पास जायनाशिल्ल्यो, त्यो पयर पास जाल्यो आनी ताका ते क्लियरन्स मेळ्ळें. सो दीज आर पॉझिटिव्ह रिजल्ट्स ऑफ द पब्लीक आउटरीच. स्पीकर थंय ताचे मिटिंगेक गेलो. हें चूक. हें एक घटनेचेर एक अत्याचार. दिस इज द मर्डर ऑफ डेमोक्रेसी. हे सांगले
म्हणल्यार ताका हांवें इन्सल्ट केलो, ताचे जातीचेर इन्सल्ट केलो म्हणून पुलीस कंप्लेंट जाली. पुलीस कंप्लेंट कोण करता? आमचो पक्षूच करता. म्हळ्यार कितें करूंक सोदतात तुमी? इवन इफ दीस इज इंटिमिडेशन, इट इज अ व्हेरी चायल्डिश इंटिमिडेशन. अरे आमच्या असल्या मनशाक पुलीस कंप्लेंटीचेर भिवयतले तुमी? आमी खंयचे ते कालचे पोर म्हणून धरले तुमी? हे कितें जातलें? पुलीस कंप्लेंट जाली आनी हांव भितलो, हांव उलोवपाचो बंद जातलो ते दिसा. ओ कोण दाणे घेवन भायर दवरतो एसेंब्लीच्या भायर. तशें भिवन आमी हांगा आयिल्ले आहा. टुडे आय हॅव पॉयंटेड आउट हाव द बीजेपी is wanting to occupy both the spaces. How the BJP wants to control the narrative. That the BJP is speaking the language of the opposition. And the government is also of BJP. अशें जावंक शकता? तुमी आयकलां आसतलें जेन्ना एजिटेशन जालें दोतोरांचें GMC, तेन्ना BJP पार्टीचो स्टँड कितें आशिल्लो? आमी दोतोरां बरोबर आहा. अरे आनी मंत्री कोणाचो? सो हातून प्रॉब्लेम कितें जाला? एडॉप्टेड आणि ओरिजिनल एक क्लॅश आहा बीजेपीन. आताची बीजेपी, काँग्रेसिफिकेशन ऑफ द बीजेपी इज ऑलमोस्ट कंप्लीट. सो देर इज दिस इश्यू ऑफ ओरिजिनल आणि एडॉप्टेड. सो ओरिजिनल कोण आहा तो म्हणटा की आपल्याक मातसो रायट चड आसूंक जाय आशिल्लो, म्हणून पोझिशन घेवन बसला एडॉप्टेड. सो ओरिजिनल आहा तो म्हणटा की आपूण लोकां बरोबर आहा, लोकां बरोबर आपल्या कोणा बरोबर आहा, आमी लोक ते ओपोजिशनार आहा ते. सो तूं आमचे बरोबर आहा. सो दामू नायकान जे कितें थोडें उलयलां ते सगळें आमी जे उलोवलें आशिल्लें ते तो उलयता. गोविंद गुदिन आमच्या बरोबर होतो, पण तितला एजंट फर्स्ट टर्म. नेक्स्ट टर्म मध्ये कोण झाला? कोण झाले आता दिगंबर झाले, ते पण तसेच होते. इथे पण ह्या टर्मला पण मिळणार आम्हाला तसं. आम्ही तयारी आहे आमची. आम्ही म्हणजे स्लीपिंग विथ द एनिमी इज नॉट ओनली इन द मूवीज, इट इज पॉसिबल इवन नाव.